एक ब्रेकिंग बातमी पाहतोय। रासपचे महादेव जानकर हे महायुतीमध्ये राहणार असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी वर्षा बंगल्यावरती शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली। त्यानंतर जानकरांच्या रासपला एक जागा देण्यावरती शिक्कामोर्तब झालंय। त्याचबरोबर मी आधीपासून महायुतीतच होतो अशी प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी यावेळी दिली। दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटातून महादेव जानकर यांना जागा मिळण्याची शक्यता आहे। जानकरांना परभणीची जागा मिळण्याची शक्यता असल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। जानकरांना जागा दिल्यानं बारामतीमध्ये अजित पवार गटाला धनगर समाजाची मतं मिळतील असं गणित असल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। पवार साहेबांना मी महाविकास आघाडीला 3 जागा मागितल्या होत्या, एक परभणी, माढा आणि सांगली। तर आदरणीय पवार साहेबांनीच मला रिस्पॉन्स दिला, एक जागा देतो म्हणून। महायुतीला मी 2 जागा मागितल्या होत्या, एक परभणी आणि माढा। त्यातली महायुतीने एक जागा द्यायचं कबूल केलं आणि पवार साहेबांनी बी एक दिली। ती जागा तुम्ही लढणार आहात? स्वतः मी लढणार आहे, माझ्या चिन्हावर लढणार आहे राष्ट्रीय समाज पक्ष। बरं, कुठली जागा लढणार काही ठरलंय आता का? अजून नाही ठरलेले। मला ते आता ते काय होईल, शेअरिंग होईल आमचं। 4 पक्षाची अलायन्स आहे आता, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय समाज पक्ष। ते शेअरिंग झाल्यानंतर ती 28 तारखेला किंवा 27 तारखेला। दरम्यान महादेव जानकरांच्या महायुतीत राहण्याच्या निर्णयानं शरद पवारांचा डाव उलटल्याची चर्चा सध्या सुरू आहे। माढा लोकसभा मतदारसंघातून जानकर यांना उमेदवारी देण्याबाबत शरद पवार गटामध्ये चर्चा सुरू होती। मात्र महादेव जानकर थेट महायुतीच्या बैठकीमध्ये पोहोचले आणि आपण महायुतीमध्येच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे शरद पवार यांनी टाकलेला डाव महायुतीकडून उलटण्यात आलेला आहे। तर शरद पवार मोहिते पाटलांच्या रूपानं शेवटचा पत्ता टाकू शकतात अशी चर्चाही सुरू आहे। त्यामुळे आता शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष असेल।